तारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। पूज्यपाद आचार्य विरचित शांती भक्ती आपण बघतोय। भक्ती आणि विज्ञान यांचा अजोड संगम या शांती भक्तीत आपल्याला पाहायला मिळते। वास्तविकतः शांती भक्तीची रचना अशा परिस्थितीमध्ये आचार्यांकडून झालेली आहे की ज्या वेळेला त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं, दृष्टी गेलेली होती, पण दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी ही रचना केलेली नाही। सहज स्वाभाविकतः अंतरंगापासून भक्तीचे स्त्रोत त्यांच्या जीवनात स्फुरायमान झाले आणि अशा तऱ्हेने सहज अशी अकृत्रिम रचना ही शांती भक्तीच्या रूपात आम्हाला प्राप्त झाली। देवनंदी, जिनेंद्र बुद्धी आणि पूज्यपाद अशा 3 नावांना धारण करणारे हे पूज्यपाद आचार्य अनेक अजोड ग्रंथांची यांच्या माध्यमातून निर्मिती झालेली आहे, पण कुठेही कुठल्याही ग्रंथाचं कर्तृत्व घेण्याचा भाव जीवनात राहिला नाही। पहिल्या कालच्या आपण शांती भक्ती अर्थ बघितला होता की शांतीनाथ स्वामींची त्यांनी स्तवन प्रारंभ केलेला आहे आणि हे स्तवन सांगत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की जगामध्ये प्रत्येक जीव हा दुःखाने त्रस्त आहे। हा संसार रूपी घोर अर्णव दुःखाने व्याप्त आहे आणि या दुःख निवृत्तीचा उपाय केवळ तुझ्या आणि तुझ्या पाशीच आहे, म्हणून ही सगळी जनता तुझ्या चरणांशी शरण आलेली आहे। दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं होतं, जगामध्ये रोग आहेत, पण रोग असताना त्याच्यावरचा उपाय जर खात्रीलायक हवा असेल तर हे भगवन तुझं नामस्मरण, तुझं अंतरंगामध्ये चिंतन हाच एक उपाय आहे। ज्या वेळेला दुःख जीवनात येतं त्यावेळेला सहज अंतरंगामधून भगवंतांच्या नावांचा उच्चार होत असतो। आम्ही आता या करोना परिस्थितीमध्ये हे बघितलेलं आहे की ज्या वेळेला आमच्या हातात कोणताही उपाय नव्हता त्यावेळेला सहजच आम्ही मंत्र आराधना, स्तुती, स्तोत्राचं पाठन, स्वाध्याय, ऑनलाईन क्लासेस या सगळ्यांचं माध्यम निवडून जेणेकरून आम्हाला धर्मामध्ये कसं स्थित राहता येईल याचा प्रयत्न आम्ही केला। कारण आम्हाला हे ठाऊक आहे की त्रैलोक्येश्वर जे देवाधिदेव आहे त्यांच्या गुणकीर्तनामुळेच आमच्या जीवनामध्ये समाधान आणि शांती लाभणार आहे। दुःख दूर होईल न होईल हा अलग प्रश्न आहे, कारण दुःख हे आम्हीच अर्जित केलेलं आहे। आमच्याच असाता कर्माचा उदयामध्ये ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि भगवंतांच्या नामस्मरणामध्ये किंवा कीर्तनामध्ये किंवा स्तोत्रांमध्ये अशी शक्ती आहे की आमचं असाता कर्म देखील सातामध्ये परिवर्तित होऊ शकतं। भक्तांबर स्तोत्रामध्ये म्हटलं त्यांनी, आस्ताम तवस्तव नमस्त समस्त दोषम त्वस्सं कथापि जगतां दुरितानि हन्ति दूरे सहस्र किरण कुरुते प्रभैव पद्माकरेषु जलजानि विकासभांची। आस्ताम तवस्तव नमस्त समस्त दोषम, समस्त दोषांनी रहित असं तुझं स्तवन हे जरी आम्हाला जमलं नाही तरी देखील तुझी कथा त्वस्सं कथापि दुरितानि हन्ति, आमचं पाप नष्ट करायला समर्थ आहे। जर आम्ही अगदी हृदयाचे कान करून जर तुझी कथा ऐकली तरी देखील
जीवनामध्ये दुःख निवृत्ती आम्हाला प्राप्त करू शकता येते. उदाहरण त्या ठिकाणी दिलं की सूर्य तर आपल्या जागी प्रकाशमान आहे, पण सूर्य प्रकाशित झाला की इकडे सूर्यविकासी कमळ देखील स्वभावानी प्रकाशमान होतात किंवा उमलतात. हा भाव जसा त्या ठिकाणी व्यक्त केला, तशाच प्रकारचं हे सांगितलं की इथे भगवन तुझ्या नामस्मरणाने कितीही दुर्धर असा सापाचं विष जरी आमच्या शरीरात भिनलं असेल तरी देखील ते नष्ट होऊ शकतं. या 2 श्लोकांचा आपण थोडक्यात मतितार्थ पाहिल्यानंतर आम्हाला तर तिसऱ्या श्लोकाकडे वळायचं आहे. तिसरा श्लोक आम्हाला हे सांगणार आहे की हे भगवन, तुझ्या जिनेंद्रचं नामस्मरण केलं तर आम्हाला त्याचं फळ जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे. वास्तविकतः कोणत्याही ऐहिक अभिलाषेपोटी आचार्यांनी ही भक्ती रचलेली नाही. ती त्यांच्याकडून सहज अंतःकरणातल्या भाव पंक्ती त्यांच्या बाहेर पडलेल्या आहे, सहज. आणि तरी देखील असा काही निमित्त नैमित्तिक संबंध जुळून आला की अशा प्रकारच्या काव्यानी त्यांच्या जीवनातलं दुःख क्षणार्धात नष्ट झालं. आम्ही अनेक उदाहरणं पाहतो. जसं एकीभाव स्तोत्राची रचना करताना सुद्धा वादिभसिंह सुरी त्यांनी जेव्हा रचलं तर त्यांना महारोगासारखा दुर्धर रोग झालेला होता, पण भगवंतांचं स्मरण प्रारंभ केलं आणि स्तवन सुरू केलं आणि यस सुवर्णी करोशी, त्यांचं संपूर्ण शरीर हे सुवर्णाप्रमाणे दैदिप्यमान झालं. कुणाला विश्वास बसणार नाही की काही मिनिटांपूर्वी यांना दुर्धर असा महारोग होता. धनंजय सुरींचं जर आम्ही उदाहरण घेतलं की मुलाला साप चावलेला आहे आणि इकडे धनंजय कवी हे भक्तीमध्ये तल्लीन झाले. त्यांना शुद्ध नाही की आपल्या मुलाला साप चावलेला, एवढे ते आराधनेमध्ये तल्लीन. आणि विषापहार स्तोत्र त्यांच्याकडून रचल्या गेलं आणि इकडे मुलाचं संपूर्ण विष शरीरातून निघून गेलं. ती त्यांनी कार्य केलं नाही, त्यांच्या प्रती कार्य केलं आणि त्याचं फळ त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दिसलं. या ठिकाणी तिसरा श्लोक बघा. संतप्तोत्तम कांचन क्षितिधर श्री पुंसां त्वच्चरण प्रणाम करणात् पीडा प्रयान्ति क्षयम्. उद्यद्भास्कर विस्फुरकरशत व्याघात निष्कासिता नानादेहि विलोचनद्युतिहरा शीघ्रं यथा शर्वरी. संतप्तोत्तम कांचन क्षितिधर श्रीस्पर्धि गौरद्युते पुंसां त्वच्चरण प्रणाम करणात् पीडा प्रयान्ति क्षयम्. उद्यद्भास्कर विस्फुरकरशत व्याघात निष्कासिता नानादेहि विलोचनद्युतिहरा शीघ्रं यथा शर्वरी. या ठिकाणी सांगतात की संतप्त उत्तम कांचन. संतप्त म्हणजे अत्यंत तप्त असलेलं. कारण तीर्थंकरांचा, शांतीनाथ स्वामींच्या शरीराचा वर्ण हा तप्त सुवर्णाप्रमाणे पीतवर्णी होता. अत्यंत दैदिप्यमान लखलखी सुवर्ण कांतीप्रमाणे असं त्यांचं शरीर होतं. म्हणून या ठिकाणी शब्द हे वापरले की संतप्त, तप्त झालेलं, उत्तम कांचन सुवर्ण अशा प्रकारे, किंवा क्षितिधर. क्षितिधर याचा अर्थ आहे क्षितिधर म्हणजे मेरू पर्वत. तसा पर्वत हा अर्थ आहे आणि या ठिकाणी मेरू पर्वत घ्यायचा. मेरू पर्वताची श्री, ही श्री म्हणजे शोभा. आता मेरू पर्वत जो आहे, या मेरू पर्वत हा अकृत्रिम पर्वत आहे. हा काही कुणी निर्माण केलेला नाही. त्याच्यावर स्वाभाविक रीतीनेच
4 वन आहे, सौमनस वन, नंदनवन, पांडुकवन आदी, भद्रसाल वन हे वन त्याच्यामध्ये आहे. त्या ठिकाणी 16 अशा अकृत्रिम चैत्यालयाची एका मेरू पर्वतावर रचना देखील आहे. आणि नैसर्गिकरित्या वनसंपदा त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आहे. म्हणजे त्यांची श्री म्हणजे त्यांचं वैभव हे अत्यंत पाहण्यासारखं आहे. अशा प्रकारे या मेरोहो श्रीही स्पर्धी गौरद्युते, असे तुम्ही गौरद्युत आहात. जरी सुवर्ण म्हणजे पांढऱ्या वर्णाचे नाही आहेत शांतीनाथ भगवान, तरी देखील त्यांना गौरद्युते म्हणजे गोऱ्या वर्णाचे असे तप्त सुवर्णाप्रमाणे असणारे हे प्रभो हे संबोधन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि श्री जणू काही मेरू पर्वताच्या शोभेशी तुमच्या शरीराची त्या ठिकाणी स्पर्धा चाललेली आहे की कोण जास्त सुंदर आहे. मेरू पर्वत सुंदर आहे की तुमचं शरीर सुंदर आहे, अशी जणू काही त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. किंवा तप्त सुवर्ण जसं दैदिप्यमान लखलखीत दिसतं तसे तुम्ही आहात की सुवर्ण चांगलं आहे, अशा प्रकारे तुमच्यामध्ये जणू काही त्या ठिकाणी स्पर्धा वाटत आहे. असे हे शांतीनाथ भगवान. काय सांगितलं पुढच्या वेळी की पुंसाम म्हणजे मनुष्य प्राण्यांना, मनुष्य प्राणी या ठिकाणी जरी हा शब्द वापरला असेल तरी जगतामधले यच्च यावत प्राणी हा त्याचा वाच्यार्थ आपल्याला समजायचा आहे. नंतर त्वचरण प्रणाम करणार, तुझ्या चरणांना प्रणाम केल्यामुळे पीडा क्षयम प्रयांती, जी काही पीडा असेल, जे काही दुःख असेल, जी काही वेदना असेल शरीरामध्ये, ही क्षणार्धामध्ये नष्ट होते. कारण याचं असं आहे की तुमच्या चरणांची आराधना केल्यामुळे जीवाचा जो असाता कर्माचा उदय आहे हा बदलून सातामध्ये होऊ शकतो. जर अशुभ नामकर्माचा उदय सुरू आहे, अस्थिर नामकर्माचा उदय सुरू आहे, तर हा उदय देखील बदलून त्या ठिकाणी संक्रमित परमाणू होऊ शकतात आणि हा उदय बदलून शुभ आयु शुभ नाम असा बदलू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की तुमच्या चरणांशी जो नतमस्तक होईल भाव सहित, त्याच्या जीवनामध्ये क्षय पीडेचा नक्कीच त्याच्या जीवनामध्ये दिसणार आहे. नंतर उदाहरण त्या ठिकाणी दिलं. आचार्यांना ही निरंतर सवय असते की सामान्य लोक त्यांच्या समोर असतात आणि सामान्यांना सामान्याच्या भाषेमध्ये उदाहरणांच्या माध्यमातून समजून सांगणं. कारण उदाहरण हे आमच्या डोळ्यासमोर असतं. उदाहरणाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही एखाद्या वस्तूवर सिद्धांत घटित करतो त्यावेळेला तो सिद्धांत आम्हाला चटकन आकलित होते. आणि म्हणून 2 ओळीमध्ये खालच्या उदाहरण दिलेलं आहे की उद्यत भास्कर, भास्कर म्हणजे सूर्य, उद्यत म्हणजे उदीयमान झालेला आहे आणि विस्फुरक करशत, आणि त्याचे संपूर्ण किरण हे जगतामध्ये व्यापलेले आहे. असा व्याघात निष्कासिता, त्यांनी आता त्या ठिकाणी पूर्णपणे अंधकाराला नष्ट केलेला आहे. नाना दे, आणि हा अंधकार कसा आहे तर नाना देही विलोचन द्युतिहरा, नाना जीवांच्या विलोचन पाहण्याच्या शक्ती जी आहे ती हरण केलेली आहे. अनेक प्राणी या जगामध्ये असे असतात की जे निशाचर असतात. निशाचर प्राण्यांना रात्रीला दिसतं, पण सर्वसामान्य जे प्राणी आहे यांना अंधकार झाल्यानंतर काळोखामध्ये दिसत नाही. उजेड असेल तर दिसेल, तसं अन्यथा अंधकारात दिसत नाही. निशाचर जे प्राणी असतात त्यांना मात्र रात्री दिसू शकते. म्हणून नाना देही, अनेक प्रकारचे जीव, काही जीव त्याच्यामध्ये अपवाद आहेतच, पण यांच्या विलोचन नेत्रांची प्रकाश रोखणारी अशी जी रात्र आहे, ही रात्र सूर्य उगवल्याबरोबर रात्र ही संपते किंवा रात्रीचा कालिमा जसा क्षणार्धात नष्ट होतो, त्याप्रमाणे हे भगवन तुझ्या चरणाशी जे प्राणी समर्पित होतात त्यांच्या जीवनामधला दुःखाचा क्षय, पीडेचा क्षय, वेदनेचा क्षय जीवनामध्ये
ताबडतोब होत असतो. अशा तऱ्हेने ही या ठिकाणी गाथा आपण बघितली. साधा अर्थ बघूया. ज्याप्रमाणे अनेक प्राण्यांच्या नेत्रांच्या प्रकाशाला रोखणारी रात्र, रात्रीचं विशेषण आहे की रात्र काय करते तर अनेक प्राण्यांच्या नेत्राच्या प्रकाशाला रोखते, असं त्या रात्रीचं सामर्थ्य आहे. आता ही रात्र उदयमान सूर्याच्या दैदिप्यमान शेकडो किरणांच्या आघाताने निघून जाते. जसा सूर्य उगवला आणि सूर्य उगवला म्हणजे सूर्याची संपूर्ण किरण त्या ठिकाणी उदीयमान झाली, असं म्हणतात की 12,000 सुवर्ण किरण त्या ठिकाणी आहे. या सर्व किरणांनी तो प्रकाशित झाला की रात्र त्या ठिकाणी राहू शकत नाही, कारण यांच्यामध्ये विरोध आहे. त्याप्रमाणे आपल्या शरीराची कांती ही तप्त सुवर्णाप्रमाणे आहे आणि ती जणू मेरू पर्वताच्या शोभेशी स्पर्धा करणारी आहे. अशा अनुपम शोभाला धारण करणाऱ्या हे भगवन, तुम्ही अशी अनुपम शोभा तुमच्या शरीराची आहे. एक तर शरीर त्यांचं वज्र ऋषभ नाराचं संवहनधारी आहे, अतुल सामर्थ्य त्यांच्या शरीरामध्ये आहे, ही तर गोष्ट आहेच आहे. याशिवाय तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं शरीर हे समचतुरस्र संस्थानमय आहे. वज्र ऋषभ नाराचं संवहन म्हणजे ते मोक्षाला जाणारे आहे, म्हणून ते संवहन आवश्यक आहे. आणि समचतुरस्र संस्थान आहे म्हणजे प्रपोर्शनेट मध्ये त्यांचं शरीर आहे. कुठेही कमी अधिक हीनाधिकता नाही. बघितल्याबरोबर कुणीही मोहामध्ये पडेल अशा प्रकारचं अत्यंत सुंदर रेखीव असं त्यांचं शरीर आहे. म्हणून या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की अशा अनुपम शोभेला धारण करणारे तुम्ही आहात हे भगवन. आणि आपल्याला एक कथा माहिती असेल की बलराम होते. बलराम हे देखील अत्यंत सुंदर होते. या बलरामानी ज्या वेळेला मांगी तुंगी पर्वतावर मुनी दीक्षा धारण केली आणि आहारासाठी ते निघाले. आहारासाठी निघाल्यानंतर त्यांच्या त्या शरीराच्या सौंदर्याकडे अनेक स्त्रिया त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत होत्या आणि पाणी भरत असताना त्यांच्या देहाच्या सौंदर्याने त्या आकर्षित झाल्या आणि त्यांचं रूप एकटक निहाळू लागल्या. इकडे पाणी भरण्याचं कार्य सुरू, दोरीला बालटी लावण्याचं कार्य सुरू, आणि अशा परिस्थितीमध्ये एकाने स्वतःचा मुलगा त्या दोराला लावायला सुरुवात केली. हे बघितल्यानंतर बलरामाला त्या ठिकाणी अतिशय वेदना झाली की लोक माझ्या सौंदर्याच्या मागे लागले, वेडेपिसे झालेले आहे, मला हे सौंदर्य कशासाठी प्राप्त झालं, अशी त्यांनी स्वतःची निर्भत्सना केली आणि मांगी तुंगी पहाडावर ते गेले. आणि लोकांना आपला चेहरा दिसू नये म्हणून भिंतीमध्ये, म्हणजे भिंतीकडे तोंड करून पाठच लोकांना दिसेल अशा तऱ्हेने त्यांनी ध्यान सुरू केलं. आजही त्या मांगी तुंगी पर्वतावर जर गेलं तर त्या ठिकाणी ही बलरामाची प्रतिमा, पाठ असलेली प्रतिमा, एकमेव भारतामधली प्रतिमा आहे, ही आपल्याला पाहायला मिळते आणि लोक त्या पाठीचीच त्या तिथे पूजा देखील करतात. तर असं हे भगवंतांचं अलौकिक सौंदर्य. आणि अशा या सौंदर्याला धारण करणारे हे भगवन आपल्या चरणांना नमस्कार केल्यामुळे सर्व पीडा क्षणामध्ये नष्ट होतात. आता पुढचा श्लोक आपल्याला बघायचा आहे की ज्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की हे भगवन, तुमचं ज्या वेळेला आम्ही नामस्मरण करतो किंवा गुणानुवाद करतो, या वेळेला आम्हाला अजर अमर पदाची प्राप्ती होते. सगळ्यांना जर कुणाची भीती वाटत असेल किंवा प्रत्येक प्राणी या संसारामध्ये जो भयग्रस्त आहे तो मरण भयानी ग्रस्त आहे. कुणालाही असं वाटत नाही की मला मरण यावं. मरणाचा भय तर आहेच आहे, पण मरणाची कल्पना देखील मनात आली तरी देखील आम्हाला भीती वाटते आणि आम्हाला ते मरण नकोसं वाटतं. प्रत्यक्षामध्ये यम जर आमच्या डोळ्यासमोर आला
तर आम्ही यमाला देखील त्या ठिकाणी निघून जाण्यासाठी प्रवृत्त करू, पण ते शक्य नाही. आणि म्हणून सगळ्यात भीती आम्हाला जर कुणाची असेल तर मरणाची भीती सगळ्यात जास्त वाटते. पण आचार्य या ठिकाणी सांगतात की अशी ही जरी भीती तुझ्या अंतरंगामध्ये असेल तरी देखील भगवंतांचं, त्रैलोक्येश्वर नाथांचं जर तू मनामध्ये अनुचिंतन करशील तर तुझ्या जीवनामध्ये अजर अमर पदाची प्राप्ती होईल. अजर म्हणजे म्हातारपण तुझ्या जीवनात येणार नाही, आणि अमर म्हणजे मृत्यूवर देखील तू विजय प्राप्त करशील. याचा अर्थ भगवंतांचा गुणानुवाद केल्यामुळे जीवनामध्ये सिद्ध पदाची आम्हाला सहज प्राप्ती होते, अरिहंत पदाची आम्हाला सहज रीतीने प्राप्ती शक्य आहे. हा श्लोक आपण वाचूया. पहिल्यांदा 4 नंबरचा श्लोक आहे. त्रैलोक्येश्वर भंग लब्ध विजयात अत्यंत रौद्रात्मकान् नाना जन्म शतांतरेषु पुरतो जीवस्य संसारिणः को वा प्रस्खलतीह केन विधिना कालोग्रदावानलान् न स्याच्चेत्तव पाद पद्मयुगल स्तुत्यापवागारणम्. त्रैलोक्येश्वर, त्रैलोक्याचे ईश्वर असलेले. त्रैलोक्य म्हणजे 3 लोक, आणि 3 लोकांचे 3 वेगवेगळे स्वामी म्हटल्या जातात. अधोलोकाचे स्वामी धर्णेंद्राला मानल्या जातं, मध्य लोकाचे स्वामी चक्रवर्ती किंवा नरेंद्र यांना मानल्या जातं, आणि ऊर्ध्व लोकाचे स्वामी हे सौधर्मादी इंद्राला मानल्या जातं. आता यात अधोलोकाचे म्हणजे धर्णेंद्र, नागेंद्र आणि सुरेंद्र या सर्वांचे ईश्वर जर कुणी असेल तर हे भगवन तुम्ही आहात. म्हणून त्रैलोक्येश्वर, तुम्ही त्रैलोक्याचे ईश्वर आहात. हे तर फक्त मर्त्य लोकामधलं स्वामित्व पद त्यांच्याकडे आलेलं आहे. कोणाकडे? धर्णेंद्राकडे. जरी ते अमर म्हटल्या गेले धर्णेंद्र, कारण देवगतीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि देवांना तसही अमर संज्ञा दिली जाते, पण खऱ्या अर्थाने त्यांनाही जन्म मृत्यू आहे. ते खऱ्या अर्थाने अमर नाही. खऱ्या अर्थाने जे अमर बनणार आहे की जे शेवटच्या भवानंतर अपुनर्भवाला प्राप्त होणार असे अरहंत सिद्ध. आणि त्यांचे हे जे दास आहेत धर्णेंद्र, नरेंद्र आणि सुरेंद्र, हे त्या त्रैलोक्येश्वरांचे सेवा करण्यासाठी निरंतर तत्पर असतात. म्हणून त्रैलोक्येश्वर भंग विनाश, लब्ध म्हणजे प्राप्त झालेले आहेत, विजयात अत्यंत रौद्रात्मक. आणि या ठिकाणी सांगितलं की यम जो आहे, पुढच्या ओळीमध्ये पहिल्यांदा आलेला आहे की कालोग्र दावानलान, कालरूपी उग्र असा दावानल. कालरूपी म्हणजे यमरूपी उग्र असा दावानल यांनी जीवनामध्ये कुणालाही सोडलेलं नाही. त्यांनी या धर्णेंद्र, नरेंद्र आणि सुरेंद्र यांच्यावर देखील आक्रमण करून त्यांना देखील आपल्या कराल अशा दाढेमध्ये घेतलेला आहे. आणि त्यामुळे तो विजयाने अत्यंत उन्मत्त झालेला आहे. कोण? यम म्हणजे काल उग्र दावानल. तो अत्यंत उन्मत्त झालेला आहे आणि रौद्र रूपाला त्यांनी प्राप्त केलेला आहे. पण आपल्या चरणरूपी स्तुतीरूपी नदी, आपल्या चरणरूपी स्तुतीची नदी ही त्याला परास्त करू शकते. म्हणजे जर स्तुतीचा आम्ही आश्रय घेतला, या नदीमध्ये जर आम्ही त्या ठिकाणी चिंब भिजलो तर आपोआपच हा यम देखील दावानल, कारण त्याला दावानलाची उपमा दिली आहे, म्हणजे हा अग्नी आहे, आणि हा अग्नी देखील या नदीमध्ये अवगाहित झाल्यामुळे परास्त होणार आहे. जर असे नसते तर याने आपले संरक्षण कसे केले असते, या जीवानी आपले संरक्षण कसे केले असते, अशा प्रकारचा हा प्रश्नार्थक श्लोक या ठिकाणी आचार्यांनी ठेवलेला आहे. काय सांगितलं याच्यामध्ये की हा
ज्यांच्या चरणावर तीनही लोकांचे इंद्र स्वामी हे नतमस्तक होतात. हा यमरूपी प्रचंड असा दावानलामध्ये इंद्र, नागेंद्र, चक्रवर्ती यांना देखील यांनी नष्ट केलेला आहे. त्रैलोकेश्वर भंग लब्ध विजयात यांच्यावर देखील त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांनी आपलं स्वतःच रौद्र असं स्वरूप दाखविलेलं आहे. आणि हे एका जन्मात नाही तर नाना जन्म शतांतरेषु, नाना जन्मांमध्ये ही प्रक्रिया जन्म मृत्यूची अशीच सुरू आहे. आणि त्यापुढे संसारी जीव हतबल झालेला आहे किंवा संसारी जीव त्या यमाला निरंतर त्या ठिकाणी शरण गेलेला आहे, यमाच्या अधीन झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने यापासून आपलं कोण निवारण करू शकेल असा जर प्रश्न सर्वसामान्य जीवाच्या अंतःकरणात उपस्थित झाला तर तव पाद पद्मयुगल स्तुत्या, तुझ्या पाद पद्मयुगल रूपीची स्तुती आणि आपगा, आपगा म्हणजे नदी, हीच त्या ठिकाणी याचं वारण करण्यास, संरक्षण करण्यास समर्थ असणार आहे. थोडासा हा उपमा अलंकाराचा प्रकार आहे आणि उपमा आम्हाला घटवताना त्यांच्या शब्दांचा थोड्याफार प्रमाणामध्ये अवलंब घ्यावा लागतो. याचं कारण असं की त्या श्लोकातील शब्दांशी आम्ही फॅमिलियर झालं पाहिजे, परिचित झालं पाहिजे. जेव्हा आम्ही त्या श्लोकातल्या शब्दांशी परिचित होऊ त्यावेळेला ती स्तुती म्हणत असताना आम्हाला तो भाव सहज आमच्या अंतःकरणात डोकवेल. म्हणून खाली पाद म्हणजे चरण, तव पाद तुझेच पाद, पद्म म्हणजे कमल, युगल म्हणजे दोन, आणि स्तुती आणि आपगा, आपगा याचा अर्थ नदी, अशी ही आपगास त्या ठिकाणी या कालरूपी उग्र दावानलाला नष्ट करू शकते. हा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. याचा जर आपण साधा अर्थ बघितला तर पूर्वी अनेक जन्मांमध्ये, पुरतः जन्म शतांतरेषु जीवस्य संसारिणः, पूर्वी अनेक शेकडो जन्मात तीन लोकाचे ईश्वर त्रैलोक्येश्वर म्हणजे धर्णेंद्र, नागेंद्र, चक्रवर्ती आदींचा नाश करून, यांचा भंग करून हा यमरूपी प्रचंड दावानल अत्यंत रौद्र अवस्थेला प्राप्त झालेला आहे. शब्दशः अर्थ लक्षात घ्या की अनेक वेळा शेकडो जन्मामध्ये अशा तऱ्हेने हा यमरूपी दावानलानी एकाही जगतामधल्या कोणत्याही प्राण्याला सोडलेलं नाही. प्रत्येकाला याच्या विकराल दाढेकरी यावेच लागलं आणि मृत्यूला प्राप्त व्हावंच लागलेलं आहे. म्हणून हा अत्यंत रौद्र बनलेला आहे, क्रूर बनलेला आहे आणि हा उन्मत्त देखील झालेला आहे. अशा या यमाला जर आम्हाला थोपवायचं असेल, हा यम आमच्या जवळ जर फिरकू नये असं जर आम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आमच्याजवळ काय उपाय आहे, हा जर प्रश्न आमच्या अंतरंगात येत असेल तर तुमच्या चरणकमलांची स्तुती जेव्हा खूप जवळीक एखाद्या व्यक्तीविषयीची निर्माण होते तेव्हा त्याच्यामधला बहुमान सोडून आपण एकेरी भाषेवर येतो. जसं पहिल्यांदा तीर्थंकरांची स्तुती करत असताना आचार्यांनी तुम्ही पुढे पुढे स्तुतीमध्ये ते एवढे प्रगाढ झालेत आणि त्या ठिकाणी त्यांची भाषा तू आणि मी असा द्वैत भाव संपून अद्वैताची झाली. आणि त्यावेळी आचार्य संबोधन करतात की तुझ्या चरणकमलाची स्तुती, तुझ्या म्हटल्यामुळे त्यांचा बहुमान कमी झाला नाही, उलट एक प्रकारची अत्यंत निकटता त्या ठिकाणी आम्हाला भासित होते. तर अशा नदीमध्ये त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि जर असं सामर्थ्य नसतं तर जीवानी आपला उद्धार किंवा संरक्षण कसं केलं असतं. कारण जीवाजवळ तोच एकमेव उपाय आहे की ज्याच्या माध्यमातून हा यमाला देखील परास्त करू शकतो, यमावर देखील विजय मिळवू शकतो. जसं सहस्रनामामध्ये अनेक नामांपैकी एक नाव आहे
अपुनर्भवा. अपुनर्भवा याचा अर्थ की आता आपल्याला यमाच्या परत विकराल दाढेत जावं लागणार नाही. तुमचा हा जन्म शेवटचा जन्म आहे. अपुनर्भव असा तुमचा जन्म आहे. परत आता या ठिकाणी परत तुम्हाला मृत्यू नाही आहे. तुम्ही आपल्या पूर्ण आत्यंतिक सुखामध्ये निमग्न राहणार आहे. अशा तऱ्हेने या श्लोकाचा आपण अर्थ बघितला. म्हणजे तुमच्या स्तुतीमुळे खऱ्या अर्थाने आम्ही अजर आणि अमर पदाला प्राप्त होऊ शकणार आहे. याच्या पुढच्या 5व्या श्लोकामध्ये आपल्याला बघायचं आहे. श्लोक वाचूया आपण. लोकालोक निरंतर प्रवितता ज्ञानेक मूर्ते विभो नाना रत्न पिनद्ध दंड रुचिर श्वेतातपत्रत्रय त्वत्पादद्वयपूतगीतरवत शीघ्रं द्रवन्त्या मया दर्पाद्मात मृगेन्द्र भीमनिनदात् अन्यवन्या यथा कुञ्जरा. लोकालोक निरंतर प्रवितता ज्ञानेक मूर्ते विभो नाना रत्न पिनद्ध दंड रुचिर श्वेतातपत्रत्रय त्वत्पादद्वयपूतगीतरवत शीघ्रं द्रवन्त्या मया दर्पाद्मात मृगेन्द्र भीमनिनदात् वन्या यथा कुंजरा. या ठिकाणी हे सांगतात आहे या श्लोकामध्ये की आत्ता जसं सांगितलं की यमरूपी हा प्रचंड दावानल आहे आणि याच्या झपाट्यामध्ये, याच्या ज्वालेमध्ये सर्व प्राणी त्रस्त झालेले आहे. आता हा जो त्रस्त झालेला आहे यमाच्या विकराल दाढेमध्ये, परंतु यम हा कधीही स्वतः समोर येत नाही. आघाडीवर दुसरेच लोक तो त्या ठिकाणी पाठवितो. आघाडीवर असतो अनेक प्रकारचे रोग, आघाडीवर असतं एखादा ऍक्सिडेंट, आघाडीवर असतं वृद्धापकाळ. यम त्याच्या मागे आहे, पण यम डायरेक्ट अटॅक करत नाही. त्याच्या या सगळ्या सहचर असणाऱ्यांकडून तो लोकांच्या प्राणांचं हरण करतो. एकदा स्वर्गामध्ये खाते वाटप सुरू झालं आणि प्रत्येकाला एक खातं सोपविण्यात आलं. सोपविण्यात आल्यानंतर शेवटी मृत्यूचं खातं एक शिल्लक राहिलं. ते घ्यायला कुणीही तयार नव्हतं. यमाला इंद्राणी जबाबदारी दिली की हे खातं तुला सांभाळावं लागणार आहे. कुणाचं आयुष्य संपलं त्याप्रमाणे तुला या भूतलावावर जाऊन प्राण्यांच्या आयुचं अपहरण करावं लागणार आहे. यम म्हणायला लागला, मी हे खातं घेत नाही. जर मी हे खातं घेतलं तर लोक मला क्रूर म्हणतील. इंद्राणी त्याला सांगितलं, लोक तुला क्रूर म्हणणार नाही, कारण तू डायरेक्ट अटॅकच करणार नाही. कोणाला ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू येईल, कोणाला भयंकर असा रोग होईल, कोणाला आणखी काही विकार होतील आणि या विकारांनाच रोग दूषण देतील. तुला दूषण देणार नाही, कारण समोर जी व्यक्ती असणार आहे तिलाच त्या ठिकाणी दूषण दिल्या जाणार आहे. एखादी व्यक्ती एखाद्या भयानक अशा रोगाने मरण पावली तर असं म्हणणार नाही की तिचं आयुष्य संपलं होतं, यमाने तिचे प्राण हरण केले. असं म्हणणार की तिला कॅन्सर सारखी दुर्धर व्याधी झाली होती आणि त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला. दोष कुणावर? दोष रोगावर. असाध्य जसं भक्तांबर मध्ये आपण बघतो की उद्भूत भीषण जलोदर भार भुगना. पूर्वीच्या काळीचे ते रोग होते की एखाद्याला जलोदर झाला याचा अर्थ ती व्यक्ती वाचत नाही. मग काय म्हणायचं की जलोधरामुळे ही व्यक्ती मृत्यू पावली. आता वास्तविकतः त्या रोगाला तर फक्त त्या ठिकाणी टेंटेटिव्ह समोर केलेला आहे. वास्तविकतः त्या व्यक्तीचं आयुष्य संपलं म्हणून तिचा मृत्यू झाला हे सत्य आहे. पण या सत्यापर्यंत न पोचता
जगतामधली व्यक्ती अशी चूक करते की जी समोर आपदा दिसते तिला दोषी ठरवतो. जसं या करोना याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला, तर आम्ही हे म्हणणार की या व्यक्तीचा अशा तऱ्हेने या रोगामुळे मृत्यू झाला. पूर्वी कॉलरा सारखे रोग होते किंवा प्लेग सारखे रोग झाले. अनेक लोक त्या ठिकाणी पटापट मरत होते आणि त्या रोगाला त्या ठिकाणी वाईट ठरविलं जात होतं, पण मृत्यूला मात्र वाईट ठरविलं जात नव्हतं. तर अशा प्रकारे हा या यमाचा सहचर असणारा रोग. या रोगाला देखील तुझ्या नामस्मरणाच्या माध्यमातून दूर करता येऊ शकतं. उद्याला आपण याचा शब्दशः आणखी पूर्ण अर्थ बघू आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ.